पुढची महत्त्वाची बातमी. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर 302 सह मकोकाचा गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांचीही बदली करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यासोबतच न्यायालयीन चौकशीचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची पाळंमुळं खणली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आरोपी वाल्मिक कराड एका गुन्ह्यामध्ये दिसतोच आहे, दुसऱ्यातही सहभाग तपासू असं जाहीर करतानाच वाल्मिक कराडवर कारवाई होणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करण्यात आली आहे. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे, आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे, कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल. या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.